नाशिकच्या देवळाली छावणी परिषदेला देशाचा रक्षामंत्री उत्कृष्टता 2025चा पुरस्कार प्रदान. देवळाली कॅम्प रक्षा संपदा दिवसाच्या निमित्त 16 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या एका भव्य दिव्य समारंभात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देशभरातील महाराष्ट्रातील नाशिकच्या देवळाली छावणी परिषदसह 61 छावणी मंडळांना संरक्षण जमीन व्यवस्थापन आणि नगरपालिका प्रशासन क्षेत्रातील उत्कृष्टतेसाठी रक्षामंत्री पुरस्कार प्रदान केलाय. देवळाली छावणी नगर परिषदेचे शहरातील उद्यान, रस्ते, चौकातील सुशोभीकरण, हॉस्पिटलमधील चांगले उपचार, SWM प्लांट, STP प्लांट, वृक्ष लागवड, स्वस्थ हवामान राखण्यासाठी केलेले कार्य प्रगतीपथावर आहे व राहणार असल्यामुळे रक्षामंत्री स्वच्छ छावणी 2025 उत्कृष्ट पुरस्कार देवळाली छावणी परीक्षा दिली प्रदान करण्यात आला आहे. यावेळी देवळाली छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मनी त्रिपाठी, नामनिर्देहात सदस्य सचिन ठाकरे, सहाय्यक अभियंता विलास पाटील यांनी देशाचे रक्षामंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला. यामध्ये ग्राउंड लेवल आरोग्य कर्मचाऱ्यांकडून शाजेब सय्यद, मयूर सोदे, शुभम शेंडगे, मनोज शेलार, शिवाजी सबकाळे, सुरेश थामेत यांनी परिश्रम घेतले. दरम्यान पुरस्कार मिळाल्याबद्दल देवळाली भगूर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष विठोबा कांडेकर, रिपाईचे उपजिल्हाप्रमुख सुभाष पोपटराव बोराडे, कामगार नेते प्रशांत रामदास कापसे, भगूर उद्धव सेना शहर प्रमुख काकासाहेब जनार्दन देशमुख, सामाजिक कार्यकर्ते निखिल विलास भालेराव, ठेकेदार कैलास तुकाराम यादव यांनी अभिनंदन केलंय. रोखोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी संपादक विलास डी भालेराव, भगूर.